नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों से। गोंदिया शहर में ट्रैफिक नियम तोड़कर वाहन चलाने वालों के लिए यह खबर बेहद अहम है। वजह यह है कि गोंदिया शहर में जगह जगह लगाए गए ANPR कैमरे अब वो आपकी गतिविधियों पर नजर रख रहे हैं। अगर आप ट्रैफिक नियम तोड़ते हुए इन कैमरों में कैद हो गए तो आपको वाहन पर ऑटोमेटिक जुर्माना लगाया जाएगा। जी हाँ, आज इसी सिस्टम का शुभारंभ गोंदिया पुलिस अधीक्षक गोरखपुर भामरे के हाथों जिला ट्रैफिक शाखा में किया गया। गोंदिया शहर में बड़ी संख्या में नागरिकों का आना जाना होता है। इस समय भीड़ भाड़ में बढ़ती है और इसके कारण कई बार सड़क हादसे, चोरी और ट्रैफिक नियमों का उल्लंघन जैसी घटनाएं होती रहती हैं। इन पर अंकुश लगाने के लिए गोंदिया जिला ट्रैफिक शाखा की ओर से शहर में जगह जगह CCTV कैमरे लगाए गए हैं। साथ ही ANPR कैमरे भी लगाए गए हैं ताकि शहर में होने वाली घटनाओं पर नियंत्रण रखा जा सके और अन्य पर कड़ी निगरानी रखी जा सके। इस नए ANPR CCTV कैमरा सिस्टम की मदद से चोरी, सड़क हादसों और ट्रैफिक नियमों का पालन न करने वालों पर सख्ती होगी। इसी प्रणाली का आज गोंदिया जिला पुलिस अधीक्षक गोरख भामरे ने उद्घाटन किया। आने वाले समय में गोंदिया जिले में ट्रैफिक नियम तोड़ने वाले वाहन चालकों को ऑटोमेटिक चालान मिलना तय है। इसीलिए वाहन चलाते समय ट्रैफिक नियमों का पालन जरूर करें। सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी लोकार्पण झालं आहे, कशा पद्धतीने हे कॅमेरे वाहतुकीवर मदत करणार आपल्याला? आज आपण या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याद्वारे ई चालान प्रणालीद्वारे वाहतूक मोडणाऱ्या नागरिकांना दंड करण्याची प्रणाली गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब तसेच गोंदिया जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली गोंदिया जिल्ह्यात प्रथमच आणलेली आहे। या प्रणालीद्वारे CCTV कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर ऑटोमॅटिक चालान होणार आहे। त्यामुळे नक्कीच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर वचक बसणार आहे। सध्या आपण आंबेडकर चौक या ठिकाणी CCTV कॅमेरा बसवलेला आहे। त्याद्वारे पुलावरती विरुद्ध दिशेने जाणाऱ्या नागरिकांना, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना ऑटोमॅटिक दंड होणार आहे आणि त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मांवर नक्कीच आळा बसणार आहे। या प्रकारचे जवळजवळ 16 कॅमेरे आपण संपूर्ण शहरात बसवणार आहे आणि यापुढचे अजून ऑटोमॅटिक सिस्टीम असलेले कॅमेरे आपण संपूर्ण शहरात बसवणार आहे। शहरामध्ये नवीन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं लोकार्पण झालेलं आहे, काय नेमकं एकत्रित फायदा होणार आहे वाहतूक व्यवस्थेला? याचं गोंदिया जिल्हा पोलीस दलातील वाहतूक शाखा आहे ते आज आपण CCTV कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले आहे। याच्यामध्ये शहरातील विविध भागाचे CCTV कॅमेरा लागलेले आहेत, त्यांना एकाच ठिकाणी त्यांना मॉनिटर करण्याची सुविधा इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडिंग कॅमेरा लावलेला आहे, ज्याच्याद्वारे ऑटोमॅटिक जे व्हेकल्स ट्रॅफिक रूल्स ब्रीच करत असतात त्यांना आपण ऑटोमॅटिक फाईल इथून ऑफिसमध्ये बसून करू शकणार आहोत। सध्या एक कॅमेरा आपण आंबेडकर चौकातील ब्रिज आहे तिथे लावलेला आहे। जास्तीत जास्त व्हायोलेशन्सच्या तक्रारी तिथे प्राप्त होत असतात, विशेष करून रॉंग साईडने जे ड्राईव्ह करतात, तर त्यांना मॉनिटर करण्यासाठी आणि त्यांना फाईन करण्यासाठी आपण हा पहिला कॅमेरा तिथे सुरू केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तसेच अजून 15 कॅमेरे, एकूण 16 आपण ते नंबर प्लेट रीडिंगचे कॅमेरे इन्स्टॉल करणार आहोत। त्याचबरोबर बुलेट कॅमेरा, PTZ कॅमेरा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे इन्स्टॉल करून आपण शहरातील CCTV मॉनिटरिंग आणि ट्रॅफिक रेग्युलेशन अधिकाधिक टेक्नोसावी करण्यावर भर देणार आहोत आणि त्याची सुरुवात आज इथून आपण आज केलेली आहे। तर याचा शहराच्या कायदा सुव्यवस्थेला, क्राईमला आणि ट्रॅफिक रेग्युलेशनला नक्कीच फायदा होणार आहे। आज की खबरों में बस इतना ही। देखते रहिए न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। नमस्कार।